नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तुम्हाला पण अशी फ्लफी इडली बनवायची आहे का? आणि अशी फ्लफी लुसलुशीत इडली बनवण्यासाठी ना बॅटर पण तेवढंच चांगलं यायला पाहिजे. तर मी तुमच्यासोबत आज फ्लफी मऊ लुसलुशीत इडली होण्यासाठी आणि क्रिस्पी डोसे होण्यासाठीचं बॅटर कसं बनवायचं ते स्टार्ट टू एंडपर्यंत प्रोसेस सांगणार आहे. तर ना आपल्याला कोणताही तांदूळ घ्या तुम्ही. मी इथे इडलीचा राईस वापरला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ घेतला तरी पण चालेल, खूप छान इडल्या येतात त्याचा. याच्या अगोदर रेशनचाच तांदूळ वापरायचे इडलीसाठी, पण म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करूया, कारण त्याची पण खूप छान इडली होते आणि ह्याची पण खूप छान होते. तर इडली राईस घेतला आहे 2 ग्लास आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतली आहे. मी हेच प्रमाण वापरते माझ्या कधी पण मला इडली बनवायची असेल तेव्हा. कोणी काय करतं की 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळ घेतं, त्यांनी पण इडली छान होते. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे की निम्म प्रमाणात घेतलं ना, जर 2 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळ, तर इडली खूपच छान होते, खूप छान फुगते. तर ना चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्याला 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. मग सायंकाळी निवांत याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. खूप बारीक पेस्ट करायची, फाईन अशी तुम्हाला जेवढी होईल तशी. असं काही नाही आहे की जाडसर बॅटर ठेवलं तरच इडली छान येते, डोसे छान येतात. तर तुम्ही बॅटर फाईन पेस्ट बनवली ना तरी पण खूप छान रिझल्ट भेटतो तुम्हाला. तर आपल्याला हे बॅटर 6 ते 7 तास रेस्ट करू द्यायचं आहे. आणि मग सकाळी तुम्ही चेक करा, खूप छान असं बॅटर फुलतं. मी 2 भांड्यामध्ये काढलं होतं. ते दोन्ही भांडे पातेले भरले होते आणि एक छोटं पातेलं होतं, ते पण छान असं फुललं होतं बॅटर. तर छोट्या भांड्यामधलं बॅटर आपण आता यूज करणार आहोत. तर ह्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून चांगलं बॅटरला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास त्याच्यात खायचा सोडा टाका, पण तुम्ही प्रमाण जर व्यवस्थित घेतलं ना, प्रमाणात सगळे इन्ग्रेडियंट्स घेतले, तर तुम्हाला सोडा खायचा किंवा इनो टाकायची अजिबातच गरज नाही. आणि एवढं छान फ्लफी बॅटर होतं ना, तुम्ही बघू शकता. मग मी गॅस चालू केला आणि त्यावर पाणी ठेवलं भांड्यामध्ये उकळायला. ह्याचा एक फायदा होतो, जेव्हा तुम्ही अगोदर पाणी उकळायला ठेवता आणि नंतर पाणी उकळल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये इडलीचे पात्र ठेवता, तर ना तेव्हा एकदम अशी लगेच वाफ भेटते त्या इडलीला आणि ती एवढी टम्म फुगते ना खूपच. तुम्ही हवं असल्यास त्या बॅटरमध्ये पाणी पण ॲड करू शकता, जर बॅटर जाड झालं असेल तर. मी इथे पाणी टाकून चांगलं फेटून घेतले ते बॅटर, जेणेकरून ते थोडं स्लरी होईल आणि आपली इडली पण प्रॉपर फुलेल अशा प्रकारे. आणि जर गरज नसेल पाण्याची, तुम्ही ऑलरेडी अगोदरच पाणी टाकलं असेल बारीक करताना, तर काहीच गरज नाही आहे. हे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ॲड करू शकता, कमी जास्त प्रमाण. आणि माझं असं आहे ना, मला आठवड्यातून 2-3 वेळा जरी इडली दिली ना नाश्त्याला, तरी पण मला कंटाळा येत नाही. खूप जास्त इडली आवडते. डोसा एवढा आवडत नाही, पण इडली खूप आवडते. अशा बऱ्याच जणी असतात की त्यांना इडली खायची असते, पण एकटीसाठी करायचा कंटाळा येतो. तर हे बॅटर तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये पण स्टोअर करू शकता आणि एका दिवसासाठी बाहेर विदाऊट फ्रीजचं पण हे बॅटर राहू शकतं, नाहीतर खूप आंबट होतं. मस्त इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतले. तेल लावल्याच्या नंतर इकडे पाणी पण उकळलं होतं आपलं गॅसवर ठेवलेलं. असं मस्त उकळी आल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्लेट ठेवायच्या आहेत. तर 5-10 मिनिटांनी ना मी चेक केलं होतं की शिजली आहे का नाही, फुलली आहे का नाही इडली. तर खूप छान फुलली होती, पण मला अजून 10 मिनटं ठेवायची होती ती गॅसवरच. मी परत झाकण ठेवलं आणि 10 मिनटं होईपर्यंत मी चटणी बनवून घेतली होती खोबऱ्याची. आता 10 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद करून एक प्लेट काढून घेतली आणि याला थंड ठेवण्यासाठी साईडला ठेवून दिलं.
आणि एवढी छान फुलली होती ना, तुम्ही बघू शकता का एवढी फ्लफी झाली होती. त्या साच्याच्या बाहेर इडली आली होती आणि मला अशी इडली खूप आवडते. गरम गरम इडली सांबार आणि चटणी अजून काय पाहिजे ना नाश्त्याला. तर बघू शकता किती पांढरी शुभ्र लुसलुशीत आणि फ्लफी इडली झालेली आहे ते. इडली आणि डोसे तुम्ही चटणीसोबत सांबारसोबत मस्तपैकी एन्जॉय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत. बाय बाय.